माननीय अध्यक्ष महोदय, सध्या राज्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत एकूण 932 अनुदानित उपक्रम असून त्यामध्ये 46,466 विद्यार्थी लाभ घेत आहेत। या ठिकाणी माननीय आशिष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय 8/4/2015 अन्वये 123 शाळांना मान्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार 6/11/2018 शासन निर्णयामुळे सदर विशेष शाळांना 2464 इतकी पदं मंजूर करण्यात आली। या ठिकाणी 2 सप्टेंबर 2013च्या आदेशान्वये दिव्यांगांच्या शाळांना 3 महिन्याच्या आत धोरण ठरवण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरने रीट दाखल केली आली। त्याच्यामध्ये 6 सप्टेंबर 2021च्या अन्वये दिव्यांगांना विशेष शाळा अनुदान देण्याचे कायमस्वरूपी धोरण 6 महिन्याच्या आत तयार करण्यात यावं असं सांगितल्यानंतर सुद्धा ते धोरण तयार झालं नाही, ही गोष्ट सत्य आहे। त्यामुळे अवमान याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आली आणि 18/6/2024च्या आदेशानुसार 12 ऑगस्टपर्यंत हे धोरण निश्चित करावं असे निर्देश करण्यात आले आहेत। आपल्या म्हणण्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी विशेष बाब म्हणून 17 शाळांच्या कर्मशाळांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली। पण वित्त खात्याने फक्त बच्चू भाऊ 4च शाळांना मंजुरी दिली। मी आपल्या मताशी सहमत आहे। मुख्यमंत्र्याचा आदेश हा सर्व नियमाने मान्य केला गेला पाहिजे। जर मुख्यमंत्र्याचा आदेश 17 शाळांना होता तर फक्त 4च शाळांना मंजुरी का दिली? द्यायची असेल तर 17च्या 17 शाळांना द्यायला पाहिजे होती। हे जे शुक्राचार्य बसले काही अधिकारी, यांची चौकशी करण्यात येईल आणि ज्यांनी या दिव्यांगांशी मस्ती केलेली आहे, जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 6 मंत्री महोदयांनी अतिशय सुटसुटीत उत्तर दिलेलं आहे। लक्षवेधी क्रमांक 6 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी 2 कामासाठी लक्षवेधी आहे। अध्यक्ष महोदय, ओ मला पण 2 मिनिटे नाही मिळणार ना? 36 झालेत, 6 मिनिट शिल्लक आहेत। माझी लक्षवेधी पुढे उद्या आज दुपारून घ्या। तुम्ही थांबवा, हे बरोबर नाही। एक मिनिट म्हणलं संपूर्ण बरोबर नाही। तुम्ही सकारात्मक आश्वासन दिलं, मी तुमचा आभारी आहे। विषयाला न्याय मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय, विषयाला न्याय मिळाला पाहिजे। एक आम्हाला आश्वासन पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली ना, अनुदान तत्वावर मंजुरी दिली ना, तुम्ही इन्क्वायरी करा, दोषीवर कारवाई करा। अजून त्या लोकांना किती दिवस ताटकळत ठेवणार तुम्ही आम्हाला एक आश्वासन द्या की मुख्यमंत्री महोदयांच्या दिलेल्या आदेशानुसार पदमंजुरीचा निर्णय येत्या 10 दिवसात घेण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन द्या। मला काही अडचण नाही, कारण की त्या लोकांना किती इन्क्वायरीमध्ये ताटकळत बसवणार। मंत्र्यांचा आदेश न पाळणे हे सभागृहाचा अपमान आहे। मी हे मानणारा कार्यकर्ता आहे। एकीकडे 17 शाळांना मान्यता द्या म्हटल्यावर 17च्या 17 वित्त खात्याने नाकारले असते तर मी मान्य केलं असतं। पण विरोधी पक्ष नेते, सरकार कोणाचंही असो, पण सर्वोच्च सभागृहाच्या नेत्याच्या दिलेल्या आदेशानुसार जर कोणी अधिकारी ऐकत नसेल तर हा सभागृहाचा अपमान आहे। तुम्ही 17च्या 17 नाकारल्या असत्या वित्त खात्याने तर 4ला असतं, पण तुम्ही 4ला मान्यता देता आणि बाकी नाकारतात। 10च्या 10 ज्या 10 दिवसाच्या आत तुम्ही जे सांगता ते पद मान्यता देण्यात येईल। आपल्या सगळ्या शाळांना पद मान्यता तो मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे आणि ज्या अधिकाऱ्याने या ठिकाणी हलगर्जीपणा केलाय त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। नाही आता बच्चू भाऊ, आता मला नाही वाटत का आता त्यांनी 10 दिवसात
महोदय, विशेष बाबच्या शाळा आपण 17 मंजूर करणार आहे, मान्य आहे. त्याच्यासाठी आपण चांगलं भूमिका घेतली, मान्य आहे. पण ज्याचा वालीच कोणी नाही पण ते पात्र आहे त्याला काय आपण करणार आहोत? नाही 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 नाही, तुम्ही ते नाही बोलले. तुम्ही काय म्हटलं, 17 शाळा त्यातल्या 4 मंजूर केल्या, बाकीच्या तशा ठेवल्या. पण त्याच दर्जाच्या शाळा आहे, त्याचा कोणी वाली नाही, त्याचा आमदार ओळखीचा नाही, कोणी नाही, तर त्या सगळ्या शाळेबाबत धोरण घ्यावं लागेल ना लगेच. ते किती दिवसात घेणार? या ठिकाणी वित्त विभागाच्या माध्यमातून हा विषय या ठिकाणी विचारला होता, पण आपण म्हटलं की बाकीच्या शाळेच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयानेच धोरण ठरवण्याचे आदेश दिलेले आहे बच्चू भाऊ. आणि ती रीट म्हणजे अवमान याचिका दाखल केल्यानंतर सुद्धा शुद्धीवर नाही आहे. ते हे वाईट आहे. अरे दिव्यांग म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की आपल्याला बघितलं जात नाही, ही परिस्थिती आहे. शेवटी ज्याला हृदय आहे ना, त्याला ज्या गोष्टी कळतात, त्याच्याकरता 6 महिन्याच्या आत हे धोरण ठरवलं जाईल. आणि ते त्याच्यामध्ये ज्या शाळा या ठिकाणी वंचित आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार निर्णय घेईल. विरोधी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.